नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अर्चना किचन्समधून बोलत आहे. आज मी थोडक्यामध्ये रवा आणि बेसन वडी दाखवत आहे. एकदम खुसखुशीत, तोंडात टाकल्यावर विरघळणारी. याचे साहित्य आहे: 1 वाटी बेसन, 1 वाटी साखर, 2 चमचे मोठे रवा आणि ड्रायफ्रूट तूप. आता कढईमध्ये मी बेसन टाकून घेणार आहे आणि चांगलं खरपूस वेगळं भाजायचं. बेसन चांगलं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं. सारखं फिरवत राहायचं. ते गोष्ट सगळे गाठी गाठी आहे ते सगळ्या फुटतील आणि पुराला लागतात ना. एकदम मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपल्या बेसनाला कसं छान तांबूस रंग आलेला आहे. असा बेसनाचा रंग बदलला त्याच्यामध्ये 2 चमचे रवा टाकायचा. ते पण छान खरपूस वेळेपर्यंत भाजून घ्यायचं. मी पलीकडल्या गॅसवर चासणी पण ठेवलेली आहे, कारण आपल्या इकडं पीठ भाजीपर्यंत चासणी तयार होईल. आपलं बेसन पण भाजून झालेलं आहे. बेसन भाजल्यानंतर याला असं छान प्रकारे तूप सुटतं. आता यामध्ये आपण बनवलेली चासणी टाकली. याला चांगलं ढवळून घ्यायचं. एक जीव झालं की मग मी ताटलीला तूप लावलेलं आहे ते ताटलीत ओतायचं. 10 मिनिटात आपल्या वड्या रेडी. बघू शकता याला किती छान कलर आला. थोडंसं विलायची. तूप लावलेल्या ताटलीमध्ये ओतून घ्यायचं. असं एकसारखं करून घ्यायचं. आणि यावर तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून घ्या. अजून थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ड्रायफ्रूट निघणार नाही. बघा, आपल्या 10 मिनिटात वड्या तयार. याला मी लगेच कट करून घेते. तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतील त्या आकाराच्या पाडून घ्या. तर बेसन वडी म्हटल्यावर असंच छान दिसते. वडी वाढायला पण चांगलं वाटते.
बघू शकता आपली बेसनवडी किती सुंदर झाली आहे आणि ठिसूळ पण झाली. याचं टेक्स्चर बघा. अशा प्रकारे आपली बेसनवडी तयार. एकदा तुम्ही अशी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल.